नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खव्यांचं स्वागत आहे। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड बनवणार आहोत। चला तर मग सुरू करू। पहिल्यांदा आपण पातेलं घेऊन त्यावर कॉटनचा कपडा घेऊन त्यावर आपण हे अर्धा लिटर दही टाकून घ्यायचं। आता याची पुरचुंडी बनवून आता आपण ह्याच्यातलं पाणी पिळून काढूया। हे बघा, अशा प्रकारे गाठ बांधून घ्यायची। हे रात्रभर नळावर टांगून ठेवू, म्हणजे रात्रभर पाणी आता यामधलं निपटत राहील। तर काल आपण श्रीखंड बनवण्यासाठी दही कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं होतं। तर आता बघूया। तर हे बघा, आपला चक्का तयार आहे। त्याला वाटीमध्ये काढून घेऊ। तर हा चक्का आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। आता आपला हा चक्का वाटून झालेला आहे। त्याच्यामध्ये 5 चमचे पिठी साखर टाकून घेऊ आणि आणखीन एकदा याला वाटून घेऊ। आता हे मिक्सर मधून वाटून झालेलं आहे। आता याला ताटामध्ये काढून घेऊ। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हे वाटलेली वेलची टाकू। इथे 2 चमचे कोमट दुधामध्ये 5-6 केशराच्या काड्या टाकून हे 1 तासभर ठेवलेलं आहे। हे केशराचं दूध आपण यामध्ये टाकू। आता याला मिक्स करू। थोडस फेटून घेऊ। याच्यामध्ये जर गाठी झालेल्या असल्या तर असं थोडस फेटून घेतल्याने गाठी कमी होतात। तर आपलं हे फेटून झालेलं आहे आणि बघा, आपलं श्रीखंड तयार आहे। याला एका वाटीमध्ये काढून घेऊ। वरून पिस्ते टाकून घेऊ। पिस्त्याचे काप करून टाकून घ्यायचं आहे। तर हे बघा, आपलं श्रीखंड बनवून तयार आहे। तर तुम्ही हे पुरी सोबत खाऊ शकता, चपाती सोबत खाऊ शकता आणि तुम्ही हे येत्या पाडव्याला नक्की करून बघा आणि कसा वाटला तो कमेंट्स मध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।